हे एव्हरीवन, गुड मॉर्निंग अँड वेलकम टू न्यू अनदर व्लॉग. ऑनेस्टली बाहेर मायनस टेम्परेचर असताना लवकर उठायची अजिबात इच्छा होत नाही. युजली वीकेंडला आमचं रुटीन थोडंसं आरामातच असतं. अँड डे स्टार्टेड विथ माय डिटॉक्स वॉटर. गेल्या काही दिवसांपासून मी हे पिते आणि ऑनेस्टली याने मला खूप छान फरक जाणवतोय. देन सम सोक्ड आल्मंड्स आणि ब्रेकफास्ट मध्ये आज बनवला होता मराठवाडा स्पेशल सुशीला. तुम्ही कधी सुशीला खाल्लाय का? मला कमेंट मध्ये नक्की कळवा. अँड ऑफकोर्स ब्रेकफास्ट विदाउट कॉफी इज इनकम्प्लीट. मग लगेचच रेडी होऊन आम्ही निघालो बाहेर जायला. मीन वाईल माझा नवरा इथे त्याचा न्यू हेअर कट सोबत फ्लॉन्ट करतोय. ब्लॅक फ्रायडे असल्यामुळे सगळीकडेच भरपूर गर्दी होती आणि शॉप्स मध्ये सगळीकडेच खूप छान छान विंटर कलेक्शन सुद्धा आलेलं आहे. मला हवं होतं एक विंटर जॅकेट, बट ऑनेस्टली भरपूर शॉप्स एक्सप्लोर करून सुद्धा मला पाहिजे तसं जॅकेट मिळालंच नाही. सो आय डिसाइडेड की मी नंतरच कधीतरी घेईल. आणि मग रॅन्डमली असंच आम्ही काही शॉप्स एक्सप्लोर केले. ऑनेस्टली सांगायचं तर मला कपडे इकडे खरंच खूप महाग वाटतात, त्यामुळे इंडियातून जेव्हा येतो तेव्हा आम्ही भरपूर सारे कपडे घेऊन येतो. हे क्वालिटी आउटलेट भरपूर मोठं आहे, त्यामुळे फिरून फिरून आता आम्ही दमलो आणि मग काहीतरी खायची इच्छा झाली. समोरच मॅगडी दिसलं, सो आम्ही बर्गर खायचं डिसाईड केलं. इकडच्या बर्गर्स मध्ये सोया पॅटी असते, त्याच्यामुळे टेस्ट थोडीशी वेगळी असते. आणि अजून एक इथली गोष्ट मला फार आवडते, ती म्हणजे खाऊन झाल्यानंतर टेबलवरचं आपलं स्टफ आपणच उचलून ठेवायचं असतं. आणि लास्ट टाइम जेव्हा आम्ही इंडियामध्ये आलो होतो तेव्हा बाहेर काही खाल्ल्यानंतर टेबलवर सामान तसंच सोडून जाणं थोडंसं गिल्टी वाटत होतं. देन आम्ही निघालो घरी जायला. फक्त 4:30 वाजले होते, बट अंधार झाल्यामुळे भरपूर उशीर झाला असं वाटत होतं. डिनर मध्ये जास्त भूक नसल्यामुळे आम्ही फक्त लाईट सॅलडच खाल्लं आणि रात्री लॉन्ड्री बुक होती, सो एंडेड आवर डे डुईंग लॉन्ड्री. चलो बाय.